साईनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करण्याकरिता यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. तर आपण आजच्या दिवसातील शेवटची मॅच क्वालिफायर मॅच आई गावदेवी पारिवलीच्या विपक्षात जय भवानी करंजवाडी साईनाथ पाटील आपल्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. आई गावदेवी पारिवली टीमचा कॅप्टन विशू भोईर यांच्या माध्यमातून कॉल दिला जातोय. देपोली असा कॉल नाणीची बाजू आई गावदेवी पारिवलीच्या बाजूने लागली. मी साईनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. क्वालिफायरची मॅच आतापर्यंतचा खेळ खूप चांगला राहिलाय. टॉस जिंकून काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण निवडत असताना जय भवानी करंजवाडी टीमला किती धाव रोखण्याचा तुझा प्रयत्न असेल आणि प्रयत्न करत असताना कोणाकोण अपेक्षा असतील या गोलंदाजी करत असताना? गोलंदाजी क्रमांक कोणताच चेंज नाही, 30 ते 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि बॅटिंग करत असताना कोणाकोण अपेक्षा असतील मागील मॅच मध्ये कुठेतरी खराब प्रदर्शन राहिलं असेल, या मॅच मध्ये कुठेतरी सुधारण्याचं काम करतील? हो नक्कीच. धन्यवाद. जय भवानी करंजवाडी टीमचा कॅप्टन फलंदाजी करायचे आणि संध्याकाळचं सत्र आहे, कितीचं टार्गेट मनात ठेवलंय? 40 ते 45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि या मॅच मध्ये कोणाकोण अपेक्षा असतील चांगली बॅटिंग केली जाईल? सेमच. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय आई गावदेवी पारिवली टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता जय भवानी करंजवाडी टीमला. तसेच देपोली स्पोर्ट देपोली टीमचे सेवक हॉलेंडर यांना विनंती असेल आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. करंजवाडी टीम जय भवानी करंजवाडी टीमचा प्रतिनिधी अथवा कॅप्टन आयोजकांनी संपर्क साधा. तर नाणेफेक आपण पाहिली असेल आई गावदेवी पारिवली टीमने जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये बॅटिंग करण्याकरिता जय भवानी करंजवाडी टीम बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल गणेश गवळी यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही टीम आपण पाहतोय. अच्छा, शेवटच्या मॅच मध्ये क्वालिफायर मॅच मध्ये आपण या टीमला पाहणार आहोत. आपण ऐकत राहा, पाहत राहा. बिग बॅश देपोली 2025. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच क्वालिफायर मॅच आई गावदेवी पारिवलीच्या विपक्षात जय भवानी करंजवाडी टीम. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या सत्रामध्ये या विभागातील व्हॉइस ऑफ जिडके रोहन पाटील आपल्या सोबत जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद.
हॅलो, धन्यवाद सुनील पाटील, व्हॉइस ऑफ पिळंजे. अगदीच हाकेच्या अंतरावरती असलेलं गाव आणि त्या गावातील एक गोड आवाज, व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील यांचं आपण समालोचन दुसऱ्या सत्रामध्ये जरूर ऐकणार आहात. आता जर आपण विचार केला तर निश्चितच पहिल्या चेंडूवरती एक जोरदार प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच दरम्यान एक धाव जोडली गेली फलकावरती. एकंदर 2 धावा जोडल्या जात आहेत. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहतोय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते की 30 सर्कल मध्ये एकंदर 9 खेळाडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे चेंडू जर 30 सर्कल मध्ये राहिला तर 2 ते 3 खेळाडू चेंडूवरती झेपावतात. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज राकेश. फटका तर चांगला आहे, उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळते, पण योग्य ताळमेळ साधता आला नाही क्षेत्ररक्षकाला आणि त्या कारणास्तव झेल मात्र सुटतोय. झेल सुटल्यानंतर जर आपण पाहिलं तर अगदीच एकंदर 1 धाव जोडली गेली. 2 धावा जोडल्या गेल्या फलकावरती. 4 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दर्जेदार पद्धतीने सामना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पायचीची अपील आणि यश मध्ये पकडलं जाईल. ICC नियम क्रमांक 36 ला अनुसरून पंचांनी बोट आकाशात वर केलंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. जे नवीन फलंदाज आलाय, फलंदाजी करण्याकरता फलंदाज अभि याला आपण पाहतोय आणि नेहमीच अभि याने साध्य करून दाखवलंय, अभि नाही तो कभी नाही. आणि आता मात्र तीच अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल राकेश. दर्जेदार पद्धतीने गोलंदाजीचं पृथक्करण साकारतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या अखेर नंतर धावसंख्या आहे फलकावरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे 4 धावा. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू हाताळला जाईल गोलंदाज राकेश याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाहीये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर राकेशने अपील केली होती LBW ची, पण मात्र पंच राजेंद्र बजागे सरांनी दर्शवलं ही चेंडूची उंची जास्त आहे. 2 गोष्टी मात्र अधोरेखित केल्या जातात पंचांच्या माध्यमातून. चेंडू टप्पा कोणत्या ठिकाणी पडलाय आणि त्यानंतर चेंडूची उंची किती आहे, या सर्व गोष्टी तपासल्यानंतरच पंचांकडे वेळ राहतो तो 2 ते 3 सेकंदाचा हा अवधी आणि त्याच्यानंतर मात्र पंचांकडे वेळ हाताळत इथून मात्र पंच निर्णय देत असताना आपण पाहतोय. एकंदर 1 षटकाची अखेर आपण पाहतोय फलकावरती आणि या 1 षटकाच्या अखेर नंतर धावा जोडल्या गेल्यात फलकावरती. 4 धावा. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होताना दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज यश मात्र याला आणलं गेलाय. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट, छोटा पॅक बडा धमाका. इथून मात्र कशा रीतीने धमाका करतोय या षटकामध्ये हे पाहणं बंधनकारक आहे. जय भवानी करंजोडे दर्जेदार पद्धतीने इथून मात्र खेळ करत इथपर्यंत पोहोचलेला आहे. सकाळच्या सत्रापासून खेळ जरूर त्यांनी चांगला साधलाय, पण आता मात्र अस्तित्वाची लढाई त्यांच्या समोर आहे. बेस्ट ऑफ 3 मध्ये कोणता संघ पोहोचेल, तो पारिवली की करंजोडे, करंजोडे की पारिवली, याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळामध्ये मिळणार आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती पुढे सरसावत. यावेळेस मात्र चेंडूला खेळलंय 1 धावे करता. यश याने खऱ्या अर्थाने ती खुबी जाणली. फलंदाज कशा रीतीने फलंदाजी करेल पुढच्या चेंडूवरती
फलंदाज कशा रीतीने पुढे येऊन एक धाव जोडेल आणि त्याकरता इथून मात्र त्याच अचूक टप्प्यावरती यश मात्र गोलंदाजी करतोय आणि एक धाव जोडतोय आपल्या संघाकरिता. आणि अगदी जर आपण पाहिलं तर दर्जेदार पद्धतीने इथून मात्र या चेंडूवरती 2 धावा जोडल्या गेल्यात. चुकीची दुरुस्ती, धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. आपण पाहतोय 6 या अंकावरती. अगदी कासवाच्या गतीने इथून मात्र धावफलक हलतं राहिलंय, कारण की मोठ्या पटक्यांकरता जाऊन दिलेलं नाहीये पारिवली संघाच्या गोलंदाजांनी राकेश आणि आता आपण पाहतो यश याला. दरम्यान महेश शिलार यांचं आगमन झालंय. विनंती असेल आपण मंचावरती येऊन असं नसतं. वा, यावेळेस मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये वाटचाल करतोय 2 धावांकरता. पंच गुणेश पाटील सर इशारा करतायत. आणि निश्चितच उद्या त्यांचा वाढदिवस आहे 1 फेब्रुवारी. आपण पाहतोय त्यांना वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा असतील. उद्या मात्र ते उपस्थित राहणार नाहीयेत अशी सूत्रांकडून आमच्यापर्यंत माहिती पोहोचलेली आहे. महेश शेलार कुठे उपस्थित असतील विनंती करायला आपण मंचावरती येऊन असं नसतं. वा, पुढचा चेंडू वेगदार भन्नाट, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाजी करता आलाय निलेश, याला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर बाद झालेला फलंदाज आपण पाहतोय हर्षल याने 4 धावांचं योगदान आपल्या संघाकरता दिलंय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र वेग तर चांगला आहे, अचूक वेग इथून मात्र हाताळला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि म्हटलं जातं तर निश्चितच तुमच्याकडे दिशा नसेल तर दशा होते, पण आता मात्र योग्य रीतीने इथून मात्र गोलंदाजी करतोय गोलंदाज यश म्हात्रे. अद्यापपर्यंत एकही वाईट चेंडूची हाताळणी मात्र त्याने केलेली नाहीये. अचूक आणि विचार विनिमयपूर्वक इथून मात्र गोलंदाजी करतोय. फलंदाजाला मात्र काहीसा यक्ष प्रश्न पडलाय, फलंदाजी करावी तरी कशी करावी. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी आपण पाहतो. या षटकामध्ये यशने फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवले. चांगली गोलंदाजी साकारली आहे या षटकामध्ये. आणि आतापर्यंत जर आपण विचार केला तर धावसंख्या आहे फलकावरती फक्त आणि फक्त 8 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. दोन्ही संघांची अस्तित्वाची लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अस्तित्व कशा पद्धतीने राखायचं असतं ते निश्चितच खेळाडूंपेक्षा इतर गोष्ट जाणणारा मात्र कोणताही व्यक्ती नसते. आणि ते जेव्हा अस्तित्व जेव्हा समोर असतं तेव्हा त्याची झुंज असते, ती लढत देण्याकरता निश्चितच सर्वांची साथ सुद्धा मिळणं हे तितकंच महत्वाचं असतं. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. आपण पाहतोय जतीन याला. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 8 धावा फलकावरती आहेत 2 षटकाच्या अखेरनंतर. इको गाडी कृपया कोणत्या गाडी मालकाची असेल विनंती करतोय सावलीमध्ये उभी करा. पंचांना थोडासा त्रास होतोय, गोलंदाजांना सुद्धा त्रास होतोय. गोलंदाज तयार, राईटावरती विकेटचा मारा, जोरदार तडाखा, निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. नशिबाची साथ, नशिबाचा चौकार, मिळतायत त्या धावा 4.
च्या मदतीनं 12 या अंकावरती खूप उशिराने धावफलक हलताना आपण पाहतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नशिबाचा चौकार इथून मात्र जोडला गेलेला आहे. एक चांगली धावसंख्या आणि एक चांगला चौकार आपण पाहतोय. असं वाटत होतं क्षेत्ररक्षक राकेश याला की चेंडू अगदीच त्याच्या हातामध्ये जाऊन समावेल किंवा त्याच्या छातीवरती आदळेल, पण असं काही घडलं नाही. अगदीच चेंडू हा कानाच्या जवळून निघून गेला आणि त्याला गुड बाय करत सीमा पार निघून गेला 4 धावां करता. अशी घटना घडली मागच्या चेंडूवरती. आणि आताच्या चेंडूवरती काय घडलं तर निर्धाव चेंडूची हाताळणी, परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू सुगंध देणारा आपण पाहतोय. आखो टप्प्याचा मारा, जोरदार प्रहार, पुढे सरसावत निघून जाईल चेंडू. एक टप्प्याच्या अखेर 4 धावां करता देखणा चौकार. जाऊन पोहोचले फलकावरती पण पाहतोय 16 या अंकावरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक निघून चाललाय चेंडू आपण पाहतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. अगदीच या चेंडूवरती सुद्धा फलंदाजाची अपेक्षा होती आणि खेळाडू कक्षातून अपेक्षा होती की षटकार लगावला जाईल की काय, पण मात्र नाही, असं काही घडलं नाही. अगदीच जर आपण पाहिलं तर एकंदर एक चांगला फटका साधण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र निघून गेला होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये धाव मिळते ती मात्र एक पेक्षा अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 17 या अंकावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल पुढचा चेंडू हाताळण्याकरता. यावेळेस वेग तर चांगला आहे, फटका सुद्धा त्याच वेगाने भिरकावण्याचा प्रयत्न, पण अगदीच पुन्हा एकदा चूक करताना आपण पाहतोय राकेश याच्याकडनं. धावा मिळत आहेत त्या एकंदर 2 धावा. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले फलकावरती 18-19 या अंकावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला मात्र चांगली संधी असते, कोणत्याही मैदान असो सुवर्ण संधी असते, पण तो लाभ कशा रीतीने घेतोय हे मात्र त्याहूनही तितकंच महत्वाचं. यावेळेस मात्र आपण पाहतोय 1 धाव जोडले गेले फलकावरती. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय फलकावरती आपण पाहतोय 20 या अंकावरती. आपल्याला पाहायला मिळते तिसरं षटक हाताळणारा गोलंदाज जर आपण पाहिला तर जतीन याच्या माध्यमातून षटक आपण पाहिलं, ज्याच्यामध्ये एकंदर 1 चेंडू फक्त निर्धाव हाताळला गेला आणि उर्वरित चेंडूवरती 2 चौकार आणि एकेरी दुहेरी धावांची संमिश्र खेळी हे जरूर आपल्याला पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये एक चांगला खेळ आपण पाहतोय. एकंदर 8 धावा पहिल्या 3 चेंडूवरती आल्या, त्याच्यानंतर उर्वरित 3 चेंडूवरती या 4 धावा जमवण्यामध्ये यश आलं. याचाच अर्थ 12 धावा जोडण्याकरता या फलंदाजांना यश मिळालंय आणि एक चांगला खेळ त्यांनी आतापर्यंत साकारलाय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल पुढचा चेंडू हाताळण्याकरता. षटक क्रमांक 4 निलेश याच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचा खेळचा अंतिम षटक कशा रीतीने हाताळतोय गोलंदाज निलेश. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. उद्याचं शेड्यूल थोड्याच वेळामध्ये जरूर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. उद्या 1 फेब्रुवारी 2025 फेब्रुवारी महिन्यातला पहिला दिवस. पहिला चेंडू फटका तर चांगला आहे, निघून चाललाय चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एका धावे करता 1 धाव मिळेल, 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 21 अंकावर. मुख्य प्रवेशद्वार आहे, त्या प्रवेशद्वाराच्या बाजूला एका गाडीची काच चमकते, ती कृपया काच खाली करा. ओके, धन्यवाद, थँक्यू सो मच. तर एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलाय आणि अगदीच जर आपण विचार केला तर अंतिम अखेरच्या षटकामध्ये जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या धावा मात्र जय भवानी करंजोडे संघाकरता इथून मात्र पत्त्यावरती पडणारे असतील. यावेळेस मात्र फटका तर चांगला, गोड आवाज सुद्धा ऐकायला मिळतोय, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे, कारण की या फटक्यामध्ये जी ताकद तुमची अपेक्षित असते ती अपेक्षित ताकद मात्र मिळाली नाही आणि त्या कारणास्तव फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोशन फलंदाजी करता आलाय. धावसंख्या आहे आतापर्यंत फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. अको टप्प्याचा मारा, जोरदार प्रहार निघून चालला चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये. रोशन याला चेंडू पुन्हा एकदा चकवा देतोय, निघून चाललाय चेंडू सीमा पार, देखणा चौकार. अगदीच जर आपण विचार केला तर राकेश याचा मात्र काही पिछा सोडायला तयार नाही. चेंडू सुद्धा सांगतो तू जिथे जाशील तिथे मी येईल. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. फुलर लेनचा चेंडू निघून चाललाय. चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये धावचीची संधी आणि इथून मात्र रोशन याला डगआउटच्या आश्रयाला यावं लागतंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. संघाला जर इथून मात्र जिंकायचं असेल तर 30 धावा रोखणं बंधनकारक आहे. अन्यथा जर पारिवली संघाला बेस्ट ऑफ 3 मध्ये पोहोचायचं असेल तर निश्चितच 30 धावा करणं हे त्याहूनही अधिक आणि अत्यावश्यक असेल. तर बघूया कोणता संघ बेस्ट ऑफ 3 मध्ये पोहोचेल याचं उत्तर आपल्याला ऐकवण्याकरता सज्ज होतील व्हॉइस ऑफ पिळंजे सुनील पाटील. धन्यवाद रोहनजी पाटील, व्हॉइस ऑफ झडके यांचा आवाज आपण ऐकलात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 29 धावा फलकावर लावण्यात यश आलं. गणेश गवळी पुरस्कृत केलेला जय भवानी करंजवाडी टीमला आणि 30 धावांचं आव्हानाचा पाठलाग करावा लागेल
आई गावदेवी पारिवली टीमला. टॉप 3 मध्ये कोणता संघ जाऊन पोहोचेल याचं उत्तर मात्र या 4 ओव्हर नंतर आपल्याला मिळेल. कोणता संघ विजयाचा आनंद साजरा करेल, कोणता संघ पराभवाचं दुःख लपवेल हे 24 चेंडू आपल्याला सांगून जातील. सलामीचे बॅटर्स, आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना वंडर बॉय ऑफ पारिवली यश मात्रे तर त्याच्या साथीला क्वार्टर ऑफ पारिवली राकेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. नदीचा उगम हा छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते, मात्र सातत्याने विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चय ध्येय गाठू शकते. हे निश्चय ध्येयापर्यंत या दोन्ही बॅटरला पोहोचावं लागेल. आणि मात्र टॉप 3 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर मात्र इथून या आव्हानाचा पाठलाव करावा लागेल. परंतु प्रयत्न करावा लागतील जय भवानी कडवळ टीमला. या 30 धावा कशा डिपेंड होतील तशा पद्धतीचे मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आदित्य. डावखुरी हाताचा बॅटर राकेश पाटील त्याच्या विरोधात स्ट्राईक एंडला सज्ज होताना दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. पहिला चेंडू अप्रतिम राहिलाय. चेंडू पडल्यानंतर बाउन्स होत असताना निर्धावच्या स्वरूपामध्ये एसटी रक्षकाच्या हातामध्ये जात असताना चांगला चेंडू, चांगली लाईन त्यानंतर लेंथ पाहायला मिळाली. पुणे जगदा गोलंदाज आदित्य गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना राकेश पाटीलच्या विरोधात. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव राहिलेत. सुरुवात चांगली करत असताना निर्धावच्या स्वरूपात गोलंदाज आदित्य. यावेळेस पंच आमच्याकडे बोलतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे, व्हाईट बॉलचा इशारा. पहिली धाव अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये पलकावर जोडत असताना आपण पाहतोय. श्री गणेशा होत असताना आई गावदेवी पारिवली टीमचा. गोलंदाज तयार आदित्य. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना क्षेत्ररक्षक होते परंतु अबाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पार. हा येतोय राकेश पाटीलचा वार. पहिला चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला स्ट्रोक खेळत असताना चेंडूला पाठवलं तर वाईटिश लॉंग ऑनच्या दिशेमधून सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ यावेळेस पाहायला मिळाली आणि धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झालाय 4. त्यामध्ये पाहिले तर एक चौकार आलाय. 3 डॉट चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे. संधी बनली आहे नॉनस्टॉक एंड कडे परंतु कॉलिंग चांगली राहिली आहे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचले गेले 6 अंकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 6 धावा फलकावर. 30 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी पारिवली टीम. परंतु पहिले षटक आतापर्यंत चांगलं राहिले. एक चौकार जरूर आलाय. एक स्क्वेअर चेंडू पाहायला मिळाला. एक चौकार, एक सिंगल आणि 3 डॉट. स्ट्राईक एंडवर यावेळेस वंडर बॉय ऑफ पारिवली यश मात्रे सज्ज होताना आदित्यच्या विरोधात. यावेळेस
अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. यशला काय तो समजला नाही. बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं आणि पहिल्या षटकात अंतिम चेंडू निर्धावाच्या स्वरूपात समाप्ती होते आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय, संपन्न झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावर धावा आहेत 6. चांगली गोलंदाजी राहिली. च्या पद्धतीने पाहिलं तर विकेट जरूर मिळाली नसेल गोलंदाजाला, परंतु या षटकामध्ये पाहिलं तर 4 चेंडू डॉट राहिलेत आणि परिणाम फलकावर तेच पाहायला मिळतोय, फक्त 6 धावा. परंतु ज्या पद्धतीने पाहिलं तर बॅटिंग करत असताना विकेट गमावली नाहीये, ती सुद्धा जमेची बाजू ठरू शकते. बॅटिंग करत असताना हे सलामीवीर यश म्हात्रे आणि राकेश पाटील आणि धाबांचा पाठलाग केला जातो तेव्हा पार्टनरशिपला खूप महत्व असतो आणि पार्टनरशिप पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 6 धावा आल्यात. कुठे धावा कमी दिसत आहेत परंतु विकेट गमावली नाही आणि या दोन्ही बॅटरकडे आक्रमकता आहे. कधी गेअर चेंज करू शकतात हे दोन्ही बॅटर. दुसऱ्या षटकाकरिता गोलंदाज हर्षल आपण पाहतोय. उंच पुरासा गोलंदाज गोलंदाजी ट्रॅकवर राकेश पाटीलच्या विरोधात सज्ज होताना गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळला. कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाही. वेग होता, त्यानंतर बाउन्स प्राप्त करत असताना सरळ डोक्यावर जाऊन आदळला गेला आणि कुठली धाव फलंदाजाला मात्र जमा करता आली नाही. धावसंख्या स्थिर 6. चांगली गोलंदाजी करत असताना हर्षल. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु ज्या अवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा पार. हा येतोय दमदार चौकार. जर रुपेश पाहिलं तर अगोदरचा चेंडू डोक्यावर लागला होता आणि असंच बॅटरने म्हणलं असेल आता माझी सटकली आणि चौकार पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक राकेश पाटीलचा. धावसंख्या आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 अंकावर जाऊन पोहोचली गेली. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू. आता मात्र गोलंदाज प्रत्युत्तर देत असताना डॉट चेंडू. आणि क्रिकेट विश्वात आपण पाहिलं असेल टेनिस बॉल मध्ये वार पलटवार सातत्याने होत असताना पहिला चेंडू डॉट राहिला तर दुसरा चेंडू चौकार आला आणि तिसरा चेंडू डॉट. आणि तोच खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये वार पलटवार पाहायला मिळतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक येत असताना एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना चांगली कॉलिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा बघता बघता या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून कंप्लीट करत असताना या 3 शब्दाला खूप महत्व आहे. एस नो बेट या 3 शब्दाचा चांगला समतोल साधत असताना स्ट्रोक केल्यानंतर 2 असा आवाज आला आणि 2 धावा कंप्लीट करत असताना आपण पाहतोय राकेश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2च्या मदतीनं 12. गोलंदाज हर्षल पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंगला राकेश पाटील पुण्याच्या एकदा सज्ज होताना. यावेळेस बॅटच्या रडार मध्ये चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार. हा येईल राकेश पाटीलचा ब्रँडेड षटकार. 6. कमजोर 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 नाही तो लटकार, मर्दावानी हा फटकार. नवीन सुरुवात आहे. भूतकाळाच्या जखमा विसरा आणि भविष्याचं स्वप्न पहा. हे स्वप्न दाखवत असताना राकेश पाटीलचा हा ब्लास्ट आपण पाहिला. धावसंख्या 6च्या बढतीनं जाऊन पोहोचली 18.
आता मात्र 12 धाव्यांची आवश्यकता विजयाकरिता आणि चेंडू शिल्लक आहेत 13. मी अगोदरच म्हटलं होतं की भागीदारी पार्टनरशिप आणि या सलामीरांच्या माध्यमातून ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. सलामी देत असताना मैदानाच्या आतमध्ये यश म्हात्रे आणि राकेश पाटील. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळायचा होता परंतु चेंडू तिथेच गरगरत राहिला. कुठली धाव यावेळेस घेता आली नाही आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात समाप्ती होत असताना आपण पाहतोय. सुरुवात डॉटने झाली, समाप्ती सुद्धा डॉटने होत असताना आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 18. आता मात्र 12 मध्ये 18 बनवलेत. 12 मध्ये 12 करावे लागतील. टॉप 3 मध्ये क्वालिफाय व्हायचं असेल तर टीम आई गावदेवी पारिवली आता मात्र समीकरण पाहिलं तर 12 चेंडू 12 धावा. साधारण सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये, परंतु हे समीकरण कठीण बनवलं जाईल का हा मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय आणि कोणत्या गोलंदाजाला ही जबाबदारी जिम्मेदारी सोपवली जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय निलेश. मागील मॅच मध्ये सामनावीराचा किताब त्याच्या नावावर राहिला होता आणि त्याच पद्धतीची गोलंदाजी मात्र या गोलंदाजाला करावी लागेल. तेव्हाच मात्र आपला संघ कमबॅक म्हणजे विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकते. परंतु जर तर या शब्दाला मैदानाच्या आतमध्ये थारा नाहीये. तुम्हाला कौशल्य, कष्ट, मेहनत, जिद्द, चिकाटी हे सातत्याने मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. ती करावी लागेल या गोलंदाजाला. यावेळेस सन्मानपूर्वक स्ट्रोक पाहायला मिळाला यश म्हात्रेचा. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करत असताना सिंगलच्या बढतीनं धावफलक 19 या आकड्यावर जाऊन पोहोचला गेलाय. तर मात्र 11 धाब्यांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत 11. या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर पहिली धाव यशच्या बॅट मधून आले. बाकीचे धाव पाहिलं तर राकेश पाटीलच्या राहिलेत. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय. यावेळेस एस्टनच्या वरून जाणारा हा चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये राहिलाय. ऑन साइडला जरूर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू पासून दूर राहिले. 17 धावावर फलंदाजी करतोय राकेश पाटील. यावेळेस बॅटचेज बाकीचं काम केलं एसटी रक्षकानं. विकेट मिळते गोलंदाज निलेशला आणि पहिला लागणारा धक्का राकेश पाटीलला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. या फिरने तुझी धरली आमचे समालोचक मित्र व्हॉइस ऑफ झिडके रोहनजी पाटील आपल्यापासून रजा घेत असताना तर विकेट मिळवली गेली. न्यू बॅटर आपण पाहतो अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना. गोलंदाज तयार निलेश. यावेळेस पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू स्क्वेअर आहे म्हणजेच व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय आणि एक अतिरिक्त धाव फलकावर पाहायला मिळते. धावसंख्या 20 या अंकावर जाऊन पोहोचली गेले. 10 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता टॉप 3 मध्ये क्वालिफाय करण्याकरिता. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक येतोय अक्षयचा. चेंडू निघून जाईल.
काय इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून पाहावा लागेल. पंचांचा इशारा आलाय, चेंडू सीमा पार, हा येतोय चौकार 4. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता ऑन साइडला हा स्ट्रोक खेळला गेला, खाली क्षेत्र निवडलं गेलं होतं. त्यानंतर एक टप्प्याखेरीस चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर निघून गेला होता 4 धावेकरिता. यावेळेस विकेटच्या मागे स्टेजच्या वरून चेंडू निघून गेला. शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू लाडवलं गेलं. एक धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना अक्षयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धाव संख्या 25. तर मात्र 5 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार निलेश. यावेळेस ऑफ साइडला स्ट्रोक खेळायचा होता, ऑन साइडला चेंडू निघून गेलाय. 1 धावेकरिता बॅकवर्ड मध्ये चेंडू लाडवलं गेलं. सिंगलच्या बढतीनं धावफलक 26-26. आता मात्र 4 धावींची आवश्यकता. एखादा मोठा फटका, खेळ खल्लास. परंतु एकंदरीत पाहिलं तर एखादे विकेट किंवा एखादे डॉट चेंडू टाकले गेले तर सामन्याची रंगत वाढू शकते. क्रिकेट हा प्रत्येक वळणावर वळण घेणारा खेळ आहे. कधी काही सांगू शकत नाही. कोणता संघ विजयी होईल हे बाकीत करणं म्हणजे मूर्खाचं लक्षण. आणि आपण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये सुद्धा पाहिलं असेल, 13 चेंडूमध्ये 8 धावा करायच्या होत्या, पण त्या सुद्धा गोलंदाजाने डिफेंड केल्या होत्या. क्रिकेट आहे मित्रांनो, प्रत्येक क्षणाला बदलणारा हा खेळ आहे. काही होऊ शकतंय, परंतु इथून बदलावा लागेल खेळ या गोलंदाजांना. 4 धाब्यांची आवश्यकता आहे. काहीतरी जादू करावी लागेल. जादूवरी गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाज निलेश. यावेळेस निर्धाव चेंडू हाताला गेलाय. आता मात्र 5 चेंडू 4 धावा, परंतु यश मात्र स्ट्राईक एंडला आहे. चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याला माहित आहे कशा पद्धतीने स्ट्रोक केलायचा आहे. हा देखना स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटचं मान